नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ॲडमिशन प्रोसेस 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या बी एड सीटची रिस्पॉन्स की, ज्याला आपण आन्सर की असंही म्हणतो, ती अपलोड झालेली आहे। ती आपल्याला दिनांक 3 एप्रिलपर्यंत पाहता येणार आहे आणि आपले जे ऑब्जेक्शन्स असतील ते आपल्याला नमूद करता येणार आहेत। तर त्यासाठी आपली जी आन्सर की आहे ती कशी चेक करायची आपण पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करण्यास काहीच हरकत नाही। विद्यार्थी मित्रों, आपली आन्सर की पाहण्यासाठी आपल्याला सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती जावं लागेल। तर गुगलमध्ये सी ई टी सेल असं आपण टाईप करून सर्च केलं असता आपण एका पेजवरती जातो, जिथे आपल्याला सी ई टी सेलचा हा लोगो दिसतो। आपल्याला क्लिक करून पुढील पेजवर जायचं आहे। येथे आल्यानंतर आपल्याला सी ई टी सेलचा लोगो, सी ई टी सेलचं कोटेशन यावरून कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। इथे आपल्याला काही रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। त्यानंतर वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲकॅडमिक इयर 2024-5 हे पाहायला मिळतं। याला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला साइन इन अशा प्रकारच्या 2 टॅब पाहायला मिळतात। त्यामध्ये आपल्याला रजिस्टर्ड ईमेल आपल्याला तिथं इनरोल करायचं आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन असं म्हणायचं आहे। विद्यार्थी मित्रों, आपण बी एड सी ई टीचा जो फॉर्म भरला तर सी ई टीच्या फॉर्मच्या वेळेस टाकलेला ईमेल इथं आपल्याला टाकायचा आहे। त्यावेळेस टाकलेला आपला जो पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे। पासवर्ड विसरला असल्यास आपल्याला आय फॉरगॉट पासवर्ड असं क्लिक करून ईमेल टाकल्यानंतर आपल्याला OTP येऊन तो रिसेट करता येतो। तर आपण इथे ईमेल इनरोल करूया। विद्यार्थी मित्रों, आपण इथे पासवर्ड व ईमेल दोन्ही इनरोल केला आहे। आता आपण साइन इन याला क्लिक करूया। विद्यार्थी मित्रों, याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो। आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे रजिस्ट्रेशन ही टॅब पाहायला मिळते, नंतर प्रोफाईल ही टॅब पाहायला मिळते, त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड ही प्रोफाईल ही टॅब आपल्याला पाहायला मिळते। आपलं ॲडमिट कार्ड जे आहे विद्यार्थी मित्रों ते आपल्याला इथून चेक करता येतं, परंतु सध्या टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला इथं हॉल तिकीट दिसत नाही आहे। आपण त्याला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपण हायर एज्युकेशन इथपर्यंत आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर आपलं जे हॉल तिकीट आहे आपल्याला इथे दिसायला पाहिजे, परंतु टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला इथे अशा प्रकारचा मेसेज आलेला पाहायला मिळेल, जो की फाईल और डिरेक्टरी नॉट फाउंड अशा प्रकारचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो आहे। टेक्निकल प्रॉब्लेम दूर झाल्यानंतर आपल्याला आपले हॉल तिकीट येथे पाहायला मिळेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला ऑब्जेक्शन ट्रॅकिंग अशा प्रकारची जी टॅब आहे त्याला क्लिक करायचं आहे। 2 अजून टॅब आहेत विद्यार्थी मित्रों। जेव्हा आपला रिझल्ट लागेल त्यावेळेस स्कोअर कार्ड आपला अवेलेबल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपला कॅप राऊंड जो आहे तो आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येईल। तर कॅप राऊंड गेट डिटेल्स याला आपण इथे पाहू शकता। हा जो ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आहे हा पांढरा पट्टा आहे, तर हे 2 जे पट्टे आहेत ते हाईड आहेत, म्हणजे सध्या ते ऑन नाहीत, चालू नाहीत, म्हणजेच त्यांना आपल्याला हाईड केलेलं पाहायला मिळतं आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपण ऑब्जेक्शन ट्रॅकिंग याला आपण क्लिक करूया। ऑब्जेक्शन ट्रॅकिंगला क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रों, टेक्निकल एज्युकेशन आपल्याला नाव दिसतंय। त्यानंतर हायर एज्युकेशन या अंतर्गत जनरल बी एड व स्पेशल बी एड ह्या 2 बाबी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण जनरल अँड स्पेशलला क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला एक सूचनाचं पेज आलेलं पाहायला मिळतं आहे, त्याला प्रोसीड याला आपण क्लिक केलं असता आपण एका पेजवरती जातो। त्या पेजवरती आपल्याला इथे विविध बाबी पाहायला मिळतात। सेक्शन मेंटल ॲबिलिटी म्हणजे पहिला सेक्शन आपला क्वेश्चन्स, त्यानंतर रेज फ्यू ऑब्जेक्शन आपल्याला जर काही हा जो प्रश्न दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, तर या प्रश्नामध्ये जर आपल्याला काही अडचण वाटली, म्हणजे प्रश्न चुकीचा जर वाटला तर आपण याबद्दल आपलं ऑब्जेक्शन नोंदवायचं असल्यास नोंदवू शकता। आणि आपल्याला जर ऑब्जेक्शन नोंदवायचं नसेल तर आपल्याला काहीच कृती करण्याची सध्या गरज नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। रेज तिकीटमध्ये रेज ऑब्जेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपलं ऑब्जेक्शन नोंदवून आपल्याला इथे जे सेव्ह दिलेलं आहे त्याला सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आलेला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्रों, आपला एक किंवा अनेक जरी प्रश्न आपल्याला वाटले की हे प्रश्न चुकीचे आहेत तर ते प्रश्न आपल्याला सी ई टी सेलला कळवता येतात आणि ते कळवल्यानंतर आपल्याला पेमेंट म्हणून 1000 रुपये फीस भरावी लागते।
जर आपल्याला वाटलं की आपला पूर्ण पेपर व्यवस्थित होता, बरोबर होता, तर आपल्याला कुठल्याही प्रकारची कृती करायची गरज नाही. फक्त ऑब्जेक्शन असेल तर ते रेज करा, अशा प्रकारचा हा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो. तर या प्रकारे आपण कार्यवाही करायची आहे. विद्यार्थी मित्र, आपले रिस्पॉन्सेस पाहिल्यानंतर आपण इथे पाहू शकता. आता रिस्पॉन्स कसे चेक करायचे, तर इथं हा जो प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज 30% ऑफ द 450, तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्र, आपल्याला करेक्ट उत्तर CET सेलने दिलेलं आहे. आणि आपण काय उत्तर दिलं ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. CET सेलने दिलेलं उत्तर, आपलं उत्तर हे जर बरोबर असेल तर ह्याचा मार्क आपल्याला गृहीत धरायचा आहे. त्यानंतर CET सेलने दिलेलं उत्तर व आपलं उत्तर जर तफावत त्यात असेल तर त्या प्रकारे आपलं चुकलेलं आहे. हे पाहून आपण काय करायचं आहे, आपले जे प्रश्न आहेत, जे आता इथं पाहू शकता आपण की CET सेलचं उत्तर चीन, ज्याला आपण हनुवटी असं म्हणतो, आणि दिलेलं उत्तर विद्यार्थ्यांनी टूथ आहे. तर हे फरक आहे, म्हणजेच काय, तर चीन हे करेक्ट उत्तर आहे, टूथ चुकलेलं आहे. तर याप्रमाणे आपण काय करायचं आहे, जे उत्तर ह्याला मॅच होत नाहीत ते आपले प्रश्न गेले किंवा उत्तर आपल्याला त्या उत्तरासाठी 0 मार्क मिळाले, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपले आन्सर की चेक करायची आहे, काउंट करायची आहे. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आन्सर की आल्यानंतर आपला जो रिझल्ट कॅल्क्युलेट होणार आहे, तर रिझल्ट आपला साधारणपणे आन्सर की आल्यानंतर विद्यार्थी मित्रो 15 ते 18 दिवस आपल्याला निकाल लागलेले पाहायला मिळतात. तर साधारणपणे 15 ते 20 दिवसामध्ये, म्हणजेच एप्रिल 15 ते 20 एप्रिल या दरम्यान आपला CET सेलचा रिझल्ट जो आहे, BEd CETचा, जनरल CET, स्पेशल CET, तसेच ELCT, CET ह्या सर्वांचा रिझल्ट विद्यार्थी मित्रो आपल्याला 15 ते 20 एप्रिलपर्यंत लागलेला पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रो, हा रिझल्ट लागल्यानंतर मग आपला कॅपराऊंड अलॉट होईल. कॅपराऊंडचं जे टाईमटेबल असतो तो डिक्लेअर व्हायला काही दिवसमध्ये कालावधी लागेल. त्या दरम्यान आपल्याला जे आपले स्कोअर कार्ड आहेत, ज्याला आपण मार्क मेमो असं म्हणतो, ते आपल्याला काय करायचे आहेत, डाउनलोड करून घ्यायचे आहेत. आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपल्याला आपला कॅपराऊंड सुरू होईल त्यावेळेस आपल्याला मार्क मेमोसुद्धा अपलोड करायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच आपण परत ज्याप्रमाणे आपण आत्ता इथे स्कोअर कार्डवरती आलो आहोत, जेव्हा ही टॅब चालू होईल, म्हणजे आपला निकाल लागल्यानंतर 15 ते 20 एप्रिलच्या दरम्यान, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, तर आपला मार्क मेमो डाउनलोड करून घ्यायचा आहे, तो सेव्ह करून ठेवायचा आहे. नंतर जेव्हा लागेल तेव्हा तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक कालावधी जाईल आपला 10 ते 15 दिवस, आणि 10 ते 15 दिवसानंतर आपला टाईमटेबल अलॉट होईल. टाईमटेबल अलॉट झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो परत आपल्याला 15 ते 20 दिवस वेळ हा रजिस्ट्रेशनसाठी दिलेला असतो, म्हणजेच नाव नोंदणी. तर BEdच्या प्रत्येक टप्प्यावरती, म्हणजेच राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड, राऊंड थर्ड, यामध्ये आपल्याला नाव नोंदणी करणं गरजेचं असतं. नाव नोंदणीला जर आपण चुकलो तर आपण आपोआप ह्या BEd कॅप राऊंडमधून बाद होतो. त्या राऊंडसाठी ही गोष्ट आपण लक्षात घ्या. समजा आपण फर्स्ट राऊंडला आपलं रजिस्ट्रेशनच केलं नाही, डेट निघून गेल्या किंवा आपल्याला रजिस्ट्रेशन कोणत्याही कारणाने करता आलं नाही, तर आपण फर्स्ट राऊंडमधून बाद होतो. त्यानंतर ज्यावेळेस सेकंड राऊंडचा आपला जो टाईमटेबल ऑलरेडी आपल्याला मिळालेला असतो, तर सेकंड राऊंडचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन असेल त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तसेच पहिल्या राऊंडमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलं आहे आणि नंबर लागला नाही, तर दुसरा राऊंड ज्यावेळेस चालू होईल, दुसऱ्या राऊंडच्या रजिस्ट्रेशन डेटच्या मध्ये परत आपल्याला एकदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. दुसऱ्या राऊंडमध्ये जरी आपला नंबर लागला नाही, तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा आपल्याला परत रजिस्ट्रेशन करावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपला जो कॅप शेड्यूल येईल, त्या कॅप शेड्यूलमध्ये कुठल्याही प्रकारे आपण दिरंगाई करायची नाही. दिलेल्या डेटमध्ये त्या वेळेचे काम आपल्याला त्यावेळेत करायचे आहेत. तसे न केल्यास आपण आपोआप या सिस्टीममधून, म्हणजेच आपल्या कॅप राऊंडमधून बाद होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपल्या CET सेलचा रिझल्ट, म्हणजेच BEd CETचा रिझल्ट, त्यानंतर आपला कॅप राऊंड सुरू होणे आणि कॅप राऊंड दरम्यानच्या प्रक्रिया ह्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.